Hello friends, good morning all of you. Welcome to युग फिजिक्स ट्युटोरियल. क्लास 12चा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक हा लेसन स्टडी करत आहे. त्यामध्ये आजच्या क्लास लेक्चर नंबर 7 मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज. बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर हे एक्सप्रेशन बऱ्याच वेळा विचारल्या जाऊ शकते. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट डेरिवेशन फॉर दॅट इज फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज. त्यासाठी बघा आपण कन्सिडर केलेला आहे एक टेस्ट चार्ज घेतला. सी द जॉमेट्री ऑफ फिगर. एक टेस्ट चार्ज कन्सिडर केला आपण. दिस जॉमेट्री ऑफ फिगर शोज द टेस्ट चार्ज Q इज लोकेटेड ॲट पॉइंट O अँड वी नीड टू फाइंड अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट ए. ह्या पॉईंटवर आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे की जे की त्याचा डिस्टन्स किती आहे R. वी नीड टू फाइंड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट ए. या ॲट पॉइंट ए त्याचं डिस्टन्स किती दिलेलं आहे R. बरोबर आहे. आता बघा यामध्ये ही लाईन थोडी आपण जर एक्सटेंड केली, ही लाईन आपण या ठिकाणी एक्सटेंड करत आहे. एक्सटेंड केल्यानंतर त्यावर ॲक्ट होणारा बघा फोर्स किती ॲक्ट होत आहे. फोर्स ॲक्टिंग ऑन ए चार्ज Q इज Q इंटू ई. हा फोर्स आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा स्टडी केलेला आहे की फोर्स ॲक्ट होणारा चार्जवर ॲक्ट होणारा फोर्स किती असतो Q इंटू ई. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बघा हा चार्जवर ॲक्ट होणारा फोर्स आहे Q इंटू ई. इफ इट इज मूव्ह बाय अ स्मॉल डिस्टन्स dx. जर याला आपण मूव्ह केलं एका स्मॉल डिस्टन्स dxनी तर वर्क डन किती होईल. वर्क डन किती होईल. इट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट F इंटू dx. आणि हा त्याच्यामधला अँगल कॉस थिटा. थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 180 डिग्री. 180 डिग्री कशी काय. व्हाय 180 डिग्री. बिकॉज हिअर द डायरेक्शन ऑफ फोर्स इज टुवर्ड्स राईट अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज टुवर्ड्स लेफ्ट. सो डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू ईच अदर. दोघाची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून या ठिकाणी साईन मायनस येत आहे आणि अँगल किती होत आहे 180 डिग्री. बरोबर आहे. सो टोटल वर्क डन किती येईल या ठिकाणी DW इज इक्वल टू मायनस हा ॲज इट इज F मीन्स वॉट. इट इज अ फोर्स ऑन चार्ज Q. त्याची व्हॅल्यू किती आहे Q इंटू ई. सो मायनस Q इंटू ई dx ॲज इट इज. अँड कॉस 180 इज वॉट. कॉस 180ची व्हॅल्यू किती राहते 1. व्हॅल्यू ऑफ कॉस 180 इज 1. सो दिस इज द इक्वेशन. सो दिस इज द स्मॉल वर्क डन. नाउ वी नीड टू फाइंड टोटल वर्क डन. आपल्याला टोटल वर्क डन फाइंड आउट करायचं है. सो टोटल वर्क डन फाइंड आउट करने के लिए हमें कहाँ से मूव करना पड़ेगा, कहाँ से स्टार्ट करेंगे हम. सो वी नीड टू स्टार्ट फ्रॉम इन्फिनिटी टू ए. आपल्याला ए पॉईंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. सो वी आर स्टार्टिंग फ्रॉम इन्फिनिटी टू ए. सो टोटल वर्क डन फाइंड आउट करायचं. सो अँड वी आर स्टार्टिंग फ्रॉम इन्फिनिटी टू ए. या ए पॉईंटवर आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. तर आता टोटल वर्क डन काय येईल बघा. टोटल वर्क डन या इक्वेशनला आपल्याला टोटल वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी इंटिग्रेट करावं लागेल. बरोबर आहे. इंटिग्रेट केल्यानंतर काय येईल बघा. मायनस साईन तुमचा ॲज इट इज राहील. हा Q सुद्धा ॲज इट इज राहील. आता हे जे ई दिसत आहे इलेक्ट्रिक फील्ड याची व्हॅल्यू किती येईल बघा. याची व्हॅल्यू कशी येईल या ठिकाणी बघा. Q इंटू ई आहे. यालाच आपण सॉल्व करू. Q ॲज इट इज. ईची व्हॅल्यू काय घेतली हे दोन प्रकारे आपण घेऊ शकतो. बघा अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ जर घेतला. कुलम्स लॉ आपण स्टडी केलेला आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिपेंडिंग ऑन अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. इट इज F इज इक्वल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर 4 पाय इप्सिलॉन नॉट R स्क्वेअर. हे अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ जर घेतलं तर आपल्याला Q1 Q2 बाय R स्क्वेअर या मेथडनी जाऊ शकतो. जर इलेक्ट्रिक फील्डच्या नुसार घेतला आपण तर इलेक्ट्रिक फील्डनुसार घेतलं त्याचं ॲन्सर काय येईल Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट X स्क्वेअर. तर आपण या मेथडनी जाऊ इलेक्ट्रिक फील्डनुसार. सो या ईची व्हॅल्यू काय येईल Q ॲज इट इज. या ईची व्हॅल्यू काय येईल Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट X स्क्वेअर. हे फॉर्म्युलेज आहे. ती फॉर्म्युलेज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो ईची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी. ईची व्हॅल्यू आहे Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट X स्क्वेअर. ही या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू पुट करू. काय येईल हे Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट X स्क्वेअर आणि हा dx ॲज इट इज राहील. बरोबर आहे.
या ठिकाणी लिहू शकतो आपण सिन्स E इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट एक्स स्क्वेअर 4 पाय इप्सिलॉन नॉट एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली. आता बघा हे लक्षात ठेवा तुम्ही, हे नाही लिहिलं तरी चालेल, या ठिकाणी आहे. आता बघा वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू ए, वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू ए, या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म जे आहेत ते बाहेर घ्या. हा क्यू कॉन्स्टंट आहे, हा क्यू कॉन्स्टंट आहे, बाहेर घेऊ आपण. कॅपिटल क्यू स्मॉल क्यू डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट, ही क्वांटिटी सुद्धा कॉन्स्टंट आहे, ही बाहेर घेतली. आणि राहिलेल्या टर्मचं काय घेऊ आपण, इंटिग्रेशन. कोणती राहिली टर्म, एक्स स्क्वेअर. बरोबर आहे, एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटरला आहे, आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं तर न्यूमरेटरला घ्यावं लागेल. म्हणून एक्सला पॉवर 2 आहे, वर गेल्यानंतर हा मायनस होईल आणि हा डी एक्स. आता इंटिग्रेशन कोणत्या याच्यापासून राहील, लिमिट्स या ठिकाणी पुट करावं लागेल. तर काय लिमिट्स काय येतील, इन्फिनिटी टू आर, इन्फिनिटी टू आर. बरोबर आहे. आता या ठिकाणी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला एक्स पॉवर -2, याचं इंटिग्रेशन जर सॉल्व्ह केलं तर काय येईल, एक्स पॉवर -1 अपॉन एक्स, बिकॉज इंटिग्रेशनचा एक जनरल फॉर्म्युला आहे एक्स रेज टू पॉवर एन डी एक्स इज इक्वल टू एक्स पॉवर n+1 डिवायडेड बाय n+1. एन मीन्स व्हॉट, एनची व्हॅल्यू काय या ठिकाणी -2. या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केली एक्स पॉवर एनची व्हॅल्यू -2 + 1 डिवायडेड बाय -2 + 1, हे सॉल्व्ह केलं तर -2 + 1 काय येईल, इट इज -1 आणि -2 + 1 काय येईल, -1. सो या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू एक्स पॉवर एनची व्हॅल्यू काय पुट केली आपण, -2. सो एक्स पॉवर -2 डी एक्स टू दी पॉवर -2 डी एक्स इज इक्वल टू, त्याचं इंटिग्रेशनचा आन्सर काय येईल, एक्स पॉवर -1 अपॉन -1. हे आन्सर आपल्याला, ही व्हॅल्यू जी मिळाली ही या ठिकाणी पुट करायची आहे. ही डायरेक्ट आता पुट करतो, ही मेथड सांगितली मी तुम्हाला. बघा आता काय येईल, इंटिग्रेशन पुट केल्यानंतर बघा ही व्हॅल्यूज इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर ही त्याची व्हॅल्यू पुट केली, याचा आन्सर किती येईल, एक्स पॉवर -1 डिवायडेड बाय 1, आणि ह्या त्याच्या लिमिट्स अप्लाय केल्या इन्फिनिटी टू आर. आता यानंतर बघा हा जो हा -1 आहे, हा मायनस आणि हा -1 हा जर बाहेर काढला तर इथं येईल हा -1 आणि हा मायनस काय होईल, प्लस होऊन जाईल. सो इट इज राहिलेल्या टर्म्स क्यू 4 पाय इप्सिलॉन नॉट. या ठिकाणी एक्स पॉवर -1 राहील फक्त. एक्स पॉवर -1ला आपण काय लिहू शकतो, 1 डिवायडेड बाय एक्स. बरोबर आहे, अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. या लिमिट्स इन्फिनिटी टू आर. बरोबर आहे. आता अप्पर लिमिट पुट करा, मायनस लोअर लिमिट हा फॉर्म्युला आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट काय येईल, क्यू 4 पाय इप्सिलॉन नॉट. अगोदर अप्पर लिमिट घेऊ आर मायनस लोअर लिमिट 1 अपॉन आर, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इन्फिनिटी 1 अपॉन इन्फिनिटी. बरोबर आहे. या ठिकाणी बघा ॲन्सर काय येईल आता, क्यू 4 पाय इप्सिलॉन नॉट 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे काय असते, 0. सो या ठिकाणी राहील फक्त 1 अपॉन आर. हे काय फाइंड आउट करत आहे आपण, वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू ए, वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू ए. आता हा जो टेस्ट चार्ज क्यू आहे हा आपण डिनॉमिनेटरला आणू. वर्क डन फ्रॉम, बघा हा टेस्ट चार्ज वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू ए, हा टेस्ट चार्ज इकडे डिनॉमिनेटरला आणू, राहिलेली टर्म लिहू क्यू डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट, आणि हा आर याला मल्टिप्लाय करू, 1 अँड सेम 1 अपॉन आर. बरोबर आहे, आर याला मल्टिप्लिकेशनमध्ये घेतलं. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की वर्क डन पर युनिट चार्ज ही कशाची डेफिनेशन आहे, इट इज अ डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर. बरोबर आहे. ही डेफिनेशन कशाची आहे, वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू ए, दॅट इज वर्क डन पर युनिट चार्ज मीन्स व्हॉट, इट इज द पोटेन्शियल. So it is equal to q upon 4 pi epsilon naught r. So this is the important derivation. This is the required equation for electric potential due to a point charge. Thank you.